अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्त अनुभव आणि उपाय या सिरीजचा आजचा 4था व्हिडिओ आहे. आज आपण सुप्रिया आजगावकर यांचा अनुभव ऐकणार आहोत, ज्या एक निस्सीम दत्तभक्त आहेत. त्यांचा अनुभव हा खूपच अमूल्य आणि भावुक करणारा आहे. त्यांना आलेला हा अनुभव आणि त्यावर त्यांनी केलेला उपाय जरूर पहा. हा व्हिडिओ जराही स्किप करू नका. तुम्हाला ही सत्यकथा, हा सुंदर अनुभव नक्कीच आवडेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही याचा लाभ होईल. आणि या चॅनलला सबस्क्राईब करून या दत्त परिवाराचे सदस्य व्हा. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी या दत्त परिवाराच्या वतीने श्री गुरुदत्तांच्या पावन चरणी अशी प्रार्थना करते की तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव दत्तगुरूंची कृपा राहो आणि तुमचं इच्छित मनोरथ पूर्ण होऊन तुम्हाला निरोगी आरोग्य, सुख, शांती, समृद्धी, संपत्ती, समाधान प्राप्त हो. जगाच्या पाठीवर जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, तेव्हा आपल्या दत्तमाऊलीचा एक दरवाजा नेहमी उघडा असतो. ही केवळ एक ओळ नाही, तर माझ्यासारख्या एका अनाथ, दुःखी आणि हतबल झालेल्या मुलीच्या आयुष्यातील एक सत्य आहे. गाणगापूर दत्तात्रय चॅनलच्या सर्व श्रोत्यांना आणि दत्तभक्तांना माझी नम्र विनंती आहे की माझा हा अनुभव फक्त एक कथा म्हणून ऐकू नका, तर जेव्हा माणसाचे सगळे मार्ग संपतात तेव्हा दत्तगुरू कसे धावून येतात याचा जिवंत पुरावा म्हणून याकडे पहा. मी गाणगापूर दत्तात्रय चॅनलचे मनापासून आभार मानते, ज्यांनी मला माझे दुःख आणि त्यातून माझ्या दत्तगुरूंनी मला कसं बाहेर काढलं हा अनुभव लाखो भक्तांपर्यंत पोहोचवण्याची संधी दिली. माझं नाव सुप्रिया आजगावकर. आज मी ज्या सुखात आणि समाधानात जगते आहे त्यामागे माझ्या दत्त माऊलीची अथांग कृपा आहे. पण काही वर्षापूर्वी माझं आयुष्य म्हणजे दुःखाची एक अखंड आणि न संपणारी कहाणी होती. मी अगदी लहान असतानाच ज्या वयात मुलांच्या हाताला धरून आईबाबांनी त्यांना चालायला शिकवायचं असतं, जग दाखवायचं असतं, त्याच वयात माझे आई वडील मला सोडून देवाघरी गेले. मी अनाथ झाले होते. माझं छत्र हरवलं होतं आणि डोक्यावरचं छप्परही गेलं होतं. त्यानंतर मला माझ्या मावशीने लहानाचं मोठं केलं. मावशीने तिचं कर्तव्य म्हणून मला सांभाळलं. लोकांना दाखवण्यासाठीच मला आधार दिला. आपल्या मुलात आणि माझ्यात तिने भेदभाव केला, दुजाभाव केला. मला कळतही नव्हतं. त्या वयात मी घरातील सर्व कामे करत होती, तरीही मावशी मला चांगलं करायची नाही. अनाथ असण्याचं जे दुःख असतं, समाजात पावलोपावली मिळणारे टोमणे असतात, ते माझ्या बालपणापासूनच माझ्या 5वीला पुजलेले होते. सणासुदीला किंवा कोणत्याही आनंदाच्या प्रसंगी जेव्हा मी इतरांना त्यांच्या आईवडिलांसोबत पाहायचे, तेव्हा माझं काळीज पिळवटून निघायचं. मला लवकर त्या घरातून घालून लावण्यासाठी मावशीने माझं लग्न खूप लवकर लावून दिलं. लग्न ठरल्यावर माझ्या मनात सुखाच्या अनेक कल्पना होत्या. मला वाटलं, चला आता तरी मला माझी स्वतःची हक्काची माणसं भेटतील. लहानपणी जे आईबाबांचे प्रेम मला मिळालं नाही, ते आता सासूसासऱ्यांच्या रूपात मिळेल. पण माझे नशीब तिथेही फिरलेले होते. माझ्या नशिबातील संघर्ष संपायचं तर सोडाच, उलट तो अधिक वाढला होता. माझ्या संपूर्ण आयुष्यात जर मला कोणाची खरी आणि प्रामाणिक साथ मिळाली असेल, तर ती फक्त माझ्या नवऱ्याची. माझे मिस्टर खूप सुस्वभावी आणि चांगले आहेत. त्यांनी मला नेहमी सांभाळलं आणि मानसिक आधार दिला. पण घरातील इतर सदस्य म्हणजेच माझे सासूसासरे यांच्या मनात माझ्याबद्दल प्रचंड आकस होता. मी अनाथ आहे, माहेरची पाठराखण करायला कोणी नाही, याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी पावलोपावली माझा अपमान करायला सुरुवात केली. घरातल्या नोकरासारखी मी दिवसरात्र राबायचे, पण तरीही पदरी फक्त शिव्या, टोमणे आणि अपमानच यायचा. नवरा कामावर गेला की माझ्यावर होणारा अन्याय, मानसिक छळ अधिकच वाढायचा. हे सगळं मी नवऱ्याला सांगितलं तर घरात रोज भांडणं व्हायची. नवऱ्याला माझ्यामुळे मनस्ताप व्हायचा, म्हणून मी बऱ्याच गोष्टी निमूटपणे पचवत होते. लहानपणापासून दुःख मिळालं आणि लग्नानंतर हक्काच्या घरातही तोच नरकवाद चालू होता. एका रात्री सासूसासऱ्यांच्या जाचाने आणि अपमानास्पद शब्दांनी माझं मन इतकं विदीर्ण झालं की मी देवाऱ्यात जाऊन देवाच्या चरणांशी हुंदके देत रडू लागले. माझ्या डोळ्यातून गंगा जमुना वाहत होत्या. हुंदके आवरत नव्हते. मी दत्तगुरूंच्या फोटोकडे पाहत अत्यंत आर्ततेने आणि हताशपणे त्यांना विचारू लागले की, हे गुरुराया, माझं असं कोणतं आणि कुठल्या जन्मीचं वाईट कर्म होतं ज्याची शिक्षा अजूनही संपत नाहीये? माझं संपूर्ण आयुष्य काय अशाच त्रासात, अपमानात आणि रडण्यात जाणार का? लहानपणी नियतीने माझे आईबाबा हिरावून घेतले. आता हक्काचं घर मिळालं तर तिथेही सुख नाही. माझी परीक्षा घ्यायची थांबवा आता महाराज.
आता या तुमच्या अनाथ लेखीमध्ये आणखी सहन करण्याची ताकद उरलेली नाही. बस करा प्रभू, बस करा. मनापासून मारलेली हाक आणि आपले पूर्ण समर्पण भगवंताला कृपा करण्यास भाग पाडते. मला आतूनच एक दैवी संदेश मिळाल्यासारखा वाटला की जर मला या संकटातून आणि कौटुंबिक त्रासातून बाहेर पडायचं असेल तर मला रडणं बंद करून महाराजांची अनन्य भावे सेवा करावी लागेल. घरात सासू सासऱ्यांचा त्रास, टोमणे आणि कटकटी चालूच होत्या, पण मी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून स्वतःला दत्तसेवेमध्ये झोकून दिलं. मी अत्यंत श्रद्धेने आणि नियमाने काही प्रभावी उपाय करायला सुरुवात केली. सगळ्यात आधी मी घरात श्री गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन सुरू केले. ज्या दिवशी कामामुळे किंवा वादविवादामुळे मला प्रत्यक्ष ग्रंथ वाचायला जमत नव्हता, त्या दिवशी मी मनात कोणताही संकोच न ठेवता संपूर्ण श्रद्धेने गुरुचरित्र ऑडिओ स्वरूपात ऐकायचे. ऑडिओ ऐकतानाही माझे लक्ष पूर्णपणे महाराजांच्या चरित्रात असायचे. दुसरी गोष्ट म्हणजे मी अखंड नामजप आणि श्रीपाद अष्टकाचा आश्रय घेतला. घरात काम करत असताना, स्वयंपाक करताना किंवा सासू सासरे माझ्यावर विनाकारण ओरडत असताना मी त्यांना उलट उत्तर न देता मनातल्या मनात श्री गुरुदेव दत्त हा नाममंत्र म्हणत होते. महाराजांचे हे पवित्र नाव माझ्याभोवती एका संरक्षणात्मक कवचाप्रमाणे काम करू लागले होते, ज्यामुळे सासू सासऱ्यांच्या शब्दांचे बाण माझ्या मनाला टोचायचे बंद झाले. यासोबतच दर गुरुवारी मी दत्त महाराजांच्या फोटोसमोर गायीच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचे आणि माझ्या परिस्थितीनुसार यथाशक्ती मी काही पिवळ्या वस्तूंचे किंवा अन्नाचे दान गरिबांना आणि अनाथ मुलांना करायचे. कारण अनाथांचे दुःख काय असते, भुकेची किंमत काय असते हे मला चांगलेच माहिती होते. या उपायांचा, माझ्या अखंड नामजपाचा आणि दत्त महाराजांच्या अगाध कृपेचा असा काही चमत्कार झाला ज्याची मी स्वप्नातही कधी कल्पना केली नव्हती. अवघ्या काहीच महिन्यात माझ्या सासू सासऱ्यांच्या स्वभावात आणि वागण्यात अचानक बदल होऊ लागला. जे सासू सासरे मला घरात पाहताच रागाने लालबुंद व्हायचे, माझ्याशी बोलायला किंवा मला खायला उठायचे, त्यांच्या बोलण्यातील कडू आणि विषारी शब्द अचानक संपले. माझ्या सासूबाईंच्या मनात एकाएकी त्यांच्या जुन्या वागणुकीबद्दल अपराधीपणाची तीव्र भावना निर्माण झाली. एक दिवस दुपारच्या वेळी मी घरात काम करत असताना माझ्या सासूबाई स्वतःहून माझ्या जवळ आल्या. त्यांनी माझे दोन्ही हात अत्यंत मायेने त्यांच्या हातात घेतले. त्यांच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. त्या रडत रडत मला म्हणाल्या, सुप्रिया, आजपर्यंत आम्ही तुला खूप त्रास दिला ग. तुला खूप चुकीचं बोललो, पण तू कधीही आम्हाला उलट उत्तर दिले नाहीस. आम्हाला माफ कर. आम्ही तुझा छळ केला. ते शब्द ऐकून मला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. जे कधीच झाले नव्हते ते माझ्या दत्तमाऊलींच्या कृपेने आता घडून आले होते. माझ्या सासू सासऱ्यांचे संपूर्ण हृदय परिवर्तन झाले होते. आज आमच्या घरात अत्यंत आनंदाचे, प्रेमाचे आणि समाधानाचे वातावरण आहे. जे सासू सासरे पूर्वी मला अनाथ म्हणून हिणवायचे, लोकांसमोर माझा अपमान करायचे, तेच आज मला आपल्या सख्ख्या मुलीपेक्षाही जास्त जपतात, माझी काळजी घेतात. माझ्या नवऱ्यालाही घरातल्या या बदलावामुळे प्रचंड आनंद झाला आहे आणि त्यांचे मानसिक दडपण पूर्णपणे निघून गेले आहे. माझे बालपणापासूनचे दुःख, अनाथ असण्याची भावना आणि संघर्षाचे दिवस आता कायमचे संपले असून आज मी एका सुखी, समाधानी कुटुंबाची गृहलक्ष्मी म्हणून ताठमानेने जगत आहे. शेवटी या चॅनलच्या माध्यमातून मी जगातील प्रत्येक अनाथ, दुःखी, सासूरवासाने गांजलेल्या आणि संकटात असलेल्या माझ्या भगिनींना आणि सर्व दत्तभक्तांना एवढंच सांगेन, तुमचे भाग्य कितीही खराब असू दे, परिस्थिती कितीही वाईट असू दे, जेव्हा तुम्ही अगदी मनापासून दत्त म्हणून आर्त हाक मारता, तेव्हा गाणगापूरचा राजा तुमच्यासाठी धावून येतोच येतो. संकटात कधी खचून जाऊ नका. महाराजांच्या चरणावर अढळ विश्वास ठेवा. ते तुमचे आयुष्य बदलून टाकतील आणि तुमच्या घरात सुखाची सावली आणतील. श्री गुरुदेव दत्त. सुप्रियाताईंचा अनुभव खूपच भावुक करणारा आणि विलक्षण होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर सांगा. ताईंना पुढील आयुष्यासाठी खूप शुभेच्छा. तुमच्यावर कायम अशीच दत्तगुरूंची कृपा राहो. श्री गुरुदेव दत्त.